दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन आजही कायम आहे। जंतर मंतरवर रात्रभर कॉकरोच जनता पार्टीचं पावसात आंदोलन सुरू होतं। रात्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा आंदोलकांची भेट घेतलेली आहे। जंतर मंतरवर उद्धव ठाकरेंनी अभिजित दिपकेंची भेट घेतली आहे। आज देखील सकाळपासून आंदोलक विद्यार्थी जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत। अभिजित दिपके आपल्या मागण्यांवर आंदोलनावर ठाम आहेत। धरणे आंदोलन सुरूच आहे। रुग्णालयामध्ये सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे। उद्धव ठाकरेंनी आंदोलनस्थळी काल रात्री भेट घेतली। आज आणखी राजकीय नेत्यांच्या भेटीची शक्यता आहे। इसका समर्थन तो पहले दिन से किया हूं मैंने, और जैसे अभिजीत ने भी कहा है, हम संपर्क में हैं। कल जिस तरीके से आंदोलन तो हैंडल किया, अपेक्षा नहीं थी कि इस तरीके से अपनी सरकार इनके साथ सुलूक करेगी। और मैं बात करना चाहता हूं, जरूर बात करना चाहता हूं आपके साथ, लेकिन कल सुबह मैं प्रेस कॉन्फ्रेंस लेने जा रहा हूं। आप सारे लोग कृपा कर वहां आइए, वहां शांति से और विस्तार से बात करेंगे। काय हे तरुण आपलं भविष्य आहेत, देशाचे भाग्यविधाते आहेत, आणि त्या भाग्यविधात्यांबरोबर हे आत्ताचे जे बसलेत, म्हणजे आता मला अशी शंका यायला लागली, ते राज्यकर्ते आता पाकिस्तानातून आलेत की काय, अशी आता मला एक शंका यायला लागले। मी उद्या सकाळी संजय राऊत यांच्या निवासस्थानी प्रेस कॉन्फ्रेंस घेणार आहे। आपण तिथे कृपा करून या। कल जिस तरीके से आंदोलन तो हैंडल किया, अपेक्षा नहीं थी कि इस तरीके से अपनी सरकार इनके साथ सुलूक करेगी। और मैं बात करना चाहता हूं, जरूर बात करना चाहता हूं आपके साथ, लेकिन कल सुबह मैं प्रेस कॉन्फ्रेंस लेने जा रहा हूं। आप सारे लोग कृपा कर वहां आइए, वहां शांति से और विस्तार से बात करेंगे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत। संदीप सध्या जंतर मंतरवर आहेत आणि जंतर मंतर मैदानावरील आंदोलनाचे प्रत्येक अपडेट ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। आता जंतर मंतरवर नेमकं काय घडतंय, दिवसभरात काय घडणार आहे, कोणते नेते अपेक्षित आहेत, सारे सविस्तर अपडेट संदीप आपल्याला देतील। संदीप, जंतर मंतरवरचा कारण एकीकडे संसदेच्या अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि आज देखील आंदोलनकर्ते आंदोलनावर ठाम आहेत। अभिजित दिपके यांनी धरणे आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार केलाय। काल उद्धव ठाकरे यांच्यासह सुप्रिया सुळे, शरद पवार, त्याचबरोबर दोन्ही पक्षांचे खासदार यांनी या आंदोलनाला भेट दिली होती। पोलीस बंदोबस्त जो आहे तो कायम आहे। मात्र आता महत्वाची अपडेट हीच आहे की 11 वाजता म्हणजे काही वेळानंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे थेट जंतर मंतरवर दाखल होणार आहेत आणि ते अभिजित दिपके यांची भेट घेऊन या आंदोलनाला थेट पाठिंबा देणार आहेत। कालच त्यांनी जाहीर केलं होतं की या आंदोलनाला पाठिंबा आहे आपला असं। त्यामुळे महाराष्ट्रातून वाढता पाठिंबा सध्या तरी जंतर मंतरवरच्या आंदोलनाला पाहायला मिळतोय, कारण एक कनेक्शन महाराष्ट्राचं आहे ते म्हणजे अभिजित दिपके यांच्या निमित्तानं। आणि काल रात्री उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं होतं। जंतर मंतरवर फ्लॅशलाईट्स लावून सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांचं स्वागत केलं। शिवाजी महाराज यांच्या आणि जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा ज्या आहेत त्या देखील जंतर मंतरवर देण्यात आलेल्या होत्या। आणि त्यापूर्वी दुपारी काल शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांच्या सगळ्या खासदारांनी जंतर मंतरवरच्या आंदोलनाला भेट दिली होती। आज प्रामुख्यानं दुसरा दिवस आहे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा, दिल्ली दौऱ्याचा। सकाळी 10:30 वाजता त्यांची पत्रकार परिषद होते, त्यामधून ते काय नेमकं ठाकरी भाषेत टीका करणार केंद्र सरकारवर किंवा धर्मेंद्र प्रधान यांच्यावर हे पाहावं लागेल। ही थेट दृश्य दाखवतोय। सध्या दिल्लीत पाऊस सुरू झालेला आहे, पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि बॅरिकेड्स अजूनही कायम आहेत, पोलीस बंदोबस्त अजूनही पाहायला मिळतोय। आणि सकाळच्या सत्रामध्ये देखील अनेक युवक जे आहेत, आंदोलनकर्ते जे आहेत ते जंतर मंतरवर दाखल झाले आहेत। दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज खरं तर 24वा दिवस आहे। त्यांनी अजूनही उपोषण जे आहे ते कायम ठेवलं आहे। मात्र काल रात्री मेदांता हॉस्पिटल जे गुडगाव मधलं आहे त्या ठिकाणी त्यांना हलवण्यात आलेलं आहे आणि तिथं काल रात्री JP नड्डा आणि त्याचबरोबर धर्मेंद्र सिंह या 2 मंत्र्यांनी म्हणजे केंद्र सरकारच्या 2 प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतल्याची माहिती आपल्याला समजते। त्यामुळं राजीनाम्यासाठी आता एकीकडे दबाव वाढत असताना सरकार दरबारी देखील काही हालचाली सुरू झाल्यात काय याची आता राजकीय चर्चा खरं तर सुरू झाली आहे। अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे। सलग 2 दिवस संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विक्रांत याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले होते आणि काल तर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्षातल्या खासदारांनी थेट लोककल्याण मार्ग गाठत पंतप्रधान मोदी यांच्या घराजवळ जाऊन धरणे आंदोलन केलं होतं 2.5 ते 3 तास। आणि त्याचाच परिणाम म्हणून आज देशभरामध्ये काँग्रेस अनेक ठिकाणी आक्रमक होणार आहे। महाराष्ट्रातल्या देखील अनेक शहरांमध्ये काँग्रेसकडून आज धरणे आंदोलन केलं जे आहे ते केलं जाणार आहे। मात्र महत्वाचं हेच आहे की या सगळ्या परिस्थितीत
संसदेमध्ये नेमकं आज काय सांगितलं जातं. कारण राहुल गांधींची मागणी होती की सरकारनं या सगळ्या संदर्भात संसदेमध्ये स्पष्टीकरण द्यावं. त्यामुळे राज्यसभा असेल म्हणजे प्रामुख्याने पंतप्रधान यांनी दोन्ही सभागृहांमध्ये मग ती लोकसभा असेल आणि राज्यसभा असेल त्यामुळे त्या दृष्टीनं आज सरकारकडून काही स्पष्टीकरण दिलं जातं का संसदेमध्ये सभागृहात हे बघणं महत्वाचं असणार आहे. विक्रांत. धन्यवाद संदीप दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी.